हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आज आपण 7th स्टँडर्डचा इंग्लिशचा 4.5 फ्रॉम द सेल्फिश जायंट हा लेसन शिकणार आहोत. हा लेसन आपण 2 पार्ट्समध्ये शिकणार आहोत. हा व्हिडिओ या लेसनचा फर्स्ट पार्ट असेल. तर सेल्फिश जायंट म्हणजे स्वार्थी राक्षस. स्वार्थी राक्षस या पुस्तकातून हा छोटासा पार्ट आपल्याला इथे अभ्यासाला दिला आहे. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला नक्कीच जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लेट अस स्टार्ट द लेसन फ्रॉम द सेल्फिश जायंट. सेल्फिश म्हणजे स्वार्थी आणि जायंट म्हणजे राक्षस. स्वार्थी राक्षस या पुस्तकातून हा छोटासा पार्ट आपण आता पाहणार आहोत. Every afternoon, as they were coming from the school, the children used to go and play in the giant's garden. हा जो जायंट होता, राक्षस होता, त्याची एक बाग होती, छोटीशी गार्डन होतं. छोटीशी नाही, मोठीशी मोठं गार्डन होतं. त्या गार्डनमध्ये ही लहान मुले खेळायला जात असत. आफ्टर द स्कूल, शाळेतून परत येत असताना ही मुले दररोज दुपारी त्या गार्डनमध्ये खेळायला जात असत. इट वॉज लार्ज लवली गार्डन विथ सॉफ्ट ग्रीन ग्रास. हे जे गार्डन होतं ते खूप मोठं आणि मऊ हिरवगार असं गवत त्या गार्डनमध्ये उगवलेलं होतं. हिअर अँड देअर ओव्हर द ग्रास स्टूड ब्युटिफुल फ्लॉवर्स लाईक स्टार्स. त्या गार्डनमध्ये जिकडे तिकडे छान असं सुंदर गवत उगवलं होतं. द ग्रास स्टूड ब्युटिफुल फ्लॉवर्स लाईक स्टार्स. आणि त्या ग्रासमध्ये, गवतामध्ये सुंदर अशी फुले होती, ताऱ्यांप्रमाणे, स्टार्सप्रमाणे सुंदर सुंदर फुले उगवली होती. अँड देअर वेअर 12 पीच ट्रीज इन दॅट स्प्रिंग टाईम ब्रोक आउट इन टू डेलिकेट ब्लॉसम्स ऑफ पिंक अँड पर्ल. आणि ते जे गार्डन होतं त्या गार्डनमध्ये 12 पीचची झाडं होती. पीच हे एक फळ आहे. त्या फळाची 12 झाडे होती आणि त्या झाडांना नाजूक अशी गुलाबी रंगाची मोत्यांसारखी त्याला बहर यायचा. पिंक अँड पर्ल म्हणजे गुलाबी रंगांचा मोत्यांसारखा बहर यायचा. इन द स्प्रिंग टाईम म्हणजे वसंत ऋतूमध्ये ते झाड बहरत असे. अँड इन द ऑटम आणि शरद ऋतूमध्ये बोर रिच फ्रूट. आणि त्या झाडांना शरद ऋतूमध्ये फळे यायची. खूप फळे त्या झाडांना यायची. The birds sat on the trees and sang so sweetly that the children used to stop their games in order to listen to them. आणि त्या झाडांवरती वेगवेगळे पक्षी बसत असत आणि ते पक्षी जेव्हा गोड गोड गाणी गात असत तेव्हा मुले आपला खेळ थांबवून त्या पक्ष्यांचं ते गाणं ऐकत राहायची. हाऊ हॅपी वी आर दे क्राईड टू इच अदर. आणि ती एकमेकांना काय म्हणायची की आपण किती मजेत आहोत, असं ती छोटी मुले त्या गार्डनमध्ये खेळत असताना म्हणत असत. वन डे द जायंट कम बॅक. आणि एकदा काय होतं, तो राक्षस परत येतो. एके दिवशी तो राक्षस पुन्हा त्याच्या घरी परत येतो. ही हॅड बीन टू विजिट हिज फ्रेंड द कॉर्निश ऑगर अँड हॅड स्टेड विथ हिम फॉर 7 years. तो जो राक्षस होता तो आपल्या कॉर्निश ऑगर नावाच्या मित्राला भेटायला गेलेला असतो आणि तिथून तो 7 वर्षे राहून परत आलेला असतो. तिथे तो 7 वर्षे राहायला गेला होता. आफ्टर द 7 years ही डिटरमाइंड टू रिटर्न टू हिज ओन कॅसल. 7 वर्षानंतर त्यांनी असं ठरवलं होतं की तो त्याच्या कॅसल म्हणजे किल्ल्यामध्ये परत येईल असं त्याने ठरवलं होतं. वेन ही अराइव्ड, जेव्हा तो परत आला, पुन्हा आला, ही सॉ द चिल्ड्रन प्लेईंग इन द गार्डन. त्याने पाहिलं की मुले त्याच्या गार्डनमध्ये, बागेमध्ये खेळत आहेत आणि तो खूप चिडला. तो काय म्हणाला, व्हॉट आर यू डुईंग हिअर, ही क्राईड इन अ व्हेरी ग्रफ व्हॉइस. तो एकदम कर्कश जोरात अशा आवाजात म्हणाला की व्हॉट आर यू डुईंग हिअर, तुम्ही ते काय करत आहात. अँड द चिल्ड्रन रॅन अवे. आणि त्याचा तो मोठा आवाज ऐकून ती मुले पुन्हा तिथून पळून गेली. माय ओन गार्डन इज माय ओन गार्डन सेड द जायंट. तो राक्षस काय म्हणतो, ही बाग माझी आहे, माझी स्वतःची, माझ्या मालकीची ही बाग आहे. एनीवन कॅन अंडरस्टँड दॅट अँड आय विल अलाव नो बडी टू प्ले इन इट बट माय सेल्फ. सो ही बिल्ट हाय वॉल अराउंड इट.
तो काय म्हणतो की कोणालाही हे समजलं पाहिजे, एनीवन कॅन अंडरस्टँड दॅट, म्हणजे हे सगळ्यांना समजलं पाहिजे की ही बाग फक्त माझी आहे आणि माझ्याशिवाय या बागेमध्ये कोणीही येऊ शकत नाही. इथे कोणालाही खेळायची परवानगी मी देत नाही. आय विल अलाव नोबडी टू प्ले, म्हणजे मी इथे कोणालाही खेळायची परवानगी देत नाही माझ्याशिवाय. इन इट बट मायसेल्फ, माझ्या व्यतिरिक्त माझ्याशिवाय इथे कोणीही खेळू शकत नाही असं तो म्हणतो. आणि तो काय करतो, त्याच्या बागेभोवती एक उंच अशी भिंत बांधून घेतो. सो ही बिल्ट अ हाय वॉल अराउंड इट. तिथे ती मुले खेळत होती असं त्याने पाहिलं आणि तो खूप चिडला. त्याला ते आवडलं नाही, म्हणून त्याने काय केलं, त्या गार्डनभोवती, त्या बागेभोवती एक भिंत बांधून घेतली. अँड पुट अप अ नोटीस बोर्ड, आणि तिथे एक नोटीस बोर्ड लावला. ट्रीपासर्स विल बी प्रोसिक्युटेड असा त्याने बोर्ड लावला. ही वॉज व्हेरी सेल्फिश जायंट, तो खूप स्वार्थी होता. त्याने काय बोर्ड लावला, इथे कोणालाही परवानगी नाही, आतमध्ये येण्याची कोणालाही परवानगी नाही, आणि जर कुणी आतमध्ये घुसलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा तो बोर्ड होता. प्रोसिक्युटेड म्हणजे कारवाई केली जाईल अशा आशयाचा बोर्ड त्याने तिथे लावला. ही वॉज व्हेरी सेल्फिश जायंट, तो खूप स्वार्थी राक्षस होता. पुढे काय होतं आता आपण पाहूया. द पुअर चिल्ड्रन हॅड नाव नो वेअर टू प्ले. आता त्या मुलांना खेळायला कुठे जागाच उरली नव्हती. नो वेअर टू प्ले. दे ट्राईड टू प्ले ऑन द रोड. त्यांनी रस्त्यावरती खेळण्याचा प्रयत्न केला. बट द रोड वॉज व्हेरी डस्टी अँड फुल ऑफ हार्ड स्टोन्स. पण हा रस्ता होता, तो रस्ता खूप धूळ होता, त्यावरती सगळीकडे धूळ होती आणि फुल ऑफ हार्ड स्टोन्स. तिथे खूप मोठे मोठे खडबडीत असे दगडसुद्धा होते. अँड दे डिड नॉट लाईक इट. आणि मुलांना ते अजिबात आवडलं नाही. मुलांना खेळायला गार्डन पाहिजे होतं, बाग पाहिजे होती. मग ते मुलं जेव्हा रस्त्यावरती खेळायला गेली तेव्हा तिथे त्यांना दगड लागले, धूळ होती तिथे, त्यामुळे त्यांना तिथे खेळायला आवडलं नाही. दे यूज टू वंडर राऊंड द हाय वॉल्स when their lessons were over and talk about the beautiful garden inside. आणि जेव्हा त्यांचे लेसन संपायचे, त्यांचा अभ्यास किंवा शाळा त्यांची संपायची, तेव्हा ते काय करायचे, त्या गार्डनभोवती ती जी भिंत बांधली आहे त्या भिंतीच्या आजूबाजूने भटकत असत आणि एकमेकांना म्हणत असत, एकमेकांशी बोलत असत. काय म्हणत असत ते, हाऊ हॅपी वी वेअर देअर सेड टू ईच अदर. दे सेड टू ईच अदर. ते एकमेकांना काय म्हणत असत की आपण तिथे किती आनंदात होतो, आपण त्या बागेमध्ये खेळत असताना किती आनंद व्यक्त करत होतो किंवा आपण किती आनंदात होतो असं ते म्हणत असत. देन द स्प्रिंग केम. त्यानंतर काय झालं, वसंत ऋतूचं आगमन झालं, वसंत ऋतू आला. अँड ऑल ओव्हर द कंट्री देअर वेअर लिटिल ब्लॉसम्स अँड लिटिल बर्ड्स. वसंत ऋतूचं आगमन झालं, वसंत ऋतू आला आणि हा जो सगळा भाग होता, सगळ्या तिथल्या प्रदेशामध्ये, त्या देशामध्ये सगळीकडे वेगवेगळी झाडं बहरू लागली आणि छोटे छोटे पक्षी तिथे येऊ लागले. ओन्ली इन द गार्डन ऑफ सेल्फिश जायंट इट वॉज स्टील विंटर. फक्त तो जो राक्षस होता, त्या राक्षसाच्या बागेत अजूनही हिवाळा हा ऋतूच होता, हिवाळाच ऋतू तिथे अजूनही होता. द बर्ड्स डिड नॉट केअर टू सिंग इन इट ॲज देअर वेअर नो चिल्ड्रन. तिथे खेळायला मुले जातच नसल्यामुळे पक्षी आता तिथे गाणे गात नसत, पक्षी त्या झाडावरही जात नसत आणि तिथे गाणेही गात नसत. अँड द ट्रीज फॉरगॉट टू ब्लॉसम. आणि झाडे तर बहरायचे सुद्धा विसरून गेली. ट्रीज फॉरगेट टू ब्लॉसम, ब्लॉसम म्हणजे बहरणे. झाडे तर बहरायचे सुद्धा विसरून गेली, कारण तिथे मुले खेळायला येतच नव्हती. वन्स अ ब्युटिफुल फ्लॉवर पुट इट्स हेड आउट फ्रॉम द ग्रास. एकदा काय झालं, एका छोट्याशा फुलाने ग्रासमधून, गवतामधून आपलं डोकं बाहेर काढलं आणि त्याने पाहिलं. बट व्हेन इट सॉ द नोटीस बोर्ड. पण जेव्हा त्याने नोटीस बोर्ड पाहिला त्या फुलाने, इट वॉज सो सॉरी फॉर द चिल्ड्रन दॅट इट स्लिप्ड बॅक इन टू द ग्राउंड अगेन. पण जेव्हा त्या छोट्याशा फुलाने तो नोटीस बोर्ड पाहिला की ते कुणालाही आतमध्ये येण्यास परवानगी नाही आणि जर बेकायदेशीरपणे कोणी घुसलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असा बोर्ड, तेव्हा जेव्हा त्या फुलाने पाहिला तेव्हा त्या फुलाला, त्या मुलांसाठी खूप वाईट वाटलं. इतकं वाईट वाटलं की ते जे फूल आहे ते पुन्हा कोमेजलं. इट स्लिप्ड बॅक इन टू द ग्राउंड अगेन. त्यांनी ते स्वतःचं डोकं पुन्हा जमिनीमध्ये घातलं अँड
वेंट ऑफ टू स्लीप, आणि ते फूल पुन्हा झोपी गेलं. त्याने ते वर आलेलं जे फूल होतं ते पुन्हा मातीत शिरलं आणि ते तिथे झोपी गेलं. त्या गार्डनमध्ये मुले खेळायला येत नसल्यामुळे तिथे पक्षीही येत नव्हते, झाडेही छान उगवत नव्हती आणि फुलेही येत नव्हती, ना गवत उगवत होते. सगळं फक्त थंडगार हिरवगार असलेली ती बाग पूर्ण थंड झाली होती. तिकडे हिवाळा ऋतू अजून तसाच राहिला होता. द ओनली पीपल हू वेर प्लीज्ड वेर द स्नो अँड द फ्रोस्ट. आनंदात असलेले 2 जण कोण होते? फक्त स्नो अँड फ्रोस्ट, बर्फ आणि दव. हे दोघेच फक्त तिथे आनंदात होते, कारण तिथे अजूनही हिवाळा ऋतू होता. हिवाळ्याच्या ठिकाणीच किंवा थंड ठिकाणीच बर्फ आणि दव हे राहू शकतात, त्यामुळे ते दोघेच फक्त खुश होते. स्प्रिंग हॅज फॉरगॉटन धिस गार्डन, दे क्राईड. ते काय म्हणाले दोघं, की वसंत ऋतू ह्या गार्डनला बहुतेक विसरून गेला आहे. या गार्डनमध्ये वसंत ऋतू आलाच नाही. सो वी विल लिव्ह हिअर ऑल द इयर अराउंड. त्यामुळे ते काय म्हणतात, की आपण वर्षभर इथे आता राहू शकतो. ते दोघे अत्यंत खुश होते, कारण तिथे अजूनही हिवाळा ऋतू होता, जिकडे त्यांना राहता येतं. त्यामुळे ते काय म्हणतात, आपण इथे वर्षभर आता राहू शकतो. द स्नो कवर्ड अप द ग्रास विथ हर ग्रेट व्हाईट क्लोक. त्या स्नोने म्हणजे बर्फाने काय केलं, पूर्ण गवताला, सगळं जे गवत होतं त्याने आपल्या पांढऱ्या शुभ्र अंगरख्याने गवताला आच्छादून टाकलं किंवा झाकून टाकलं. ह्याचा अर्थ काय, की सगळ्या गवतावरती बर्फ पसरला. हीच गोष्ट लेखकांनी अशा वेगळ्या शब्दात मांडली आहे, की जणू बर्फाने आपलं जे अंगरखा आहे, अंगातील जे ड्रेस आहे, कपडे आहेत, ते पूर्ण त्या गवतावरती पसरून टाकले, पांढरं शुभ्र असं करून टाकलं. अँड द फ्रोस्ट पेंटेड ऑल द ट्री सिल्वर. आणि जे दव होते त्या दवांनी सगळ्या झाडांना चंदेरी बनवून टाकलं. सिल्वर म्हणजे चंदेरी रंगामध्ये रंगवून टाकलं. देन दे इन्व्हायटेड द नॉर्थ वाइंड टू स्टे विथ देम. नंतर या स्नो आणि फ्रोस्ट यांनी काय केलं, उत्तरी वाऱ्याला त्यांच्यासोबत राहण्यासाठी बोलवलं. उत्तरी वारे आता तिथे राहायला आले. अँड ही केम. उत्तरी वारासुद्धा तिथे राहायला आला. त्या वाऱ्याने काय केलं आपण पाहू. ही वॉज रॅप्ड इन अ फर्स. तो कसा आला होता, फर्स म्हणजे लोकरीमध्ये तो गुंडाळून आला होता. अँड ही रोर ऑल डे अबाउट द गार्डन. आणि दिवसभर तो त्या गार्डनमध्ये फिरला. त्याने पूर्ण गार्डनमध्ये घोंगावत राहिला तो वारा, पूर्ण सगळीकडे फिरला. अँड ब्ल्यू द चिमनी पॉट्स डाऊन. आणि वाऱ्याने सगळीकडे फिरून काय केलं, धूर जाण्यासाठी जे चिमनी पॉट्स असतात ते सगळे विझवून टाकले. तो वारा जेव्हा आला, त्या वाऱ्यामुळे सगळे चिमनी पॉट्स विझून गेले. दिस इज अ डिलाइटफुल स्पॉट, ही सेड. तो वारा काय म्हणाला, हे किती छान ठिकाण आहे, हे किती सुंदर ठिकाण आहे. वी मस्ट आस्क द हेल टू विजिट. आपण आता इथे गारांना सुद्धा राहायला बोलवूया. गारा म्हणजे बर्फाचे छोटे छोटे खडे, त्यांना गारा असे म्हणतात. पावसात बर्फाच्या ठिकाणी ज्या गारा पडतात, जे मोठे मोठे पावसाचे थेंब पडतात, त्या गारा होतात, त्यांचा बर्फ होतो. मग हा जो वारा आहे तो काय म्हणतो, की आपण इथे हेल म्हणजे गारांना सुद्धा राहायला बोलवूया. सो द हेल केम. आणि अशा पद्धतीने मग गारासुद्धा तिथे राहायला येतात. एव्हरी डे फॉर 3 hours ही रॅटल्ड ऑन द रूफ ऑफ द कॅसल टिल ही ब्रोक द मोस्ट ऑफ द स्लेट्स अँड ही रॅन राऊंड अँड राऊंड द गार्डन ॲज फास्ट ॲज ही कुड गो. आणि त्यांनी वाऱ्याला गारांना बोलवल्यानंतर त्या गारा देखील येतात आणि दररोज 3 तास त्या गारा त्या छपरावरती पडत असतात. रूफ ऑफ कॅसल म्हणजे त्या किल्ल्याचं जे छप्पर आहे त्या वरती पडत असतात. कधीपर्यंत पडतात, टिल ही ब्रोक मोस्ट ऑफ द स्लेट्स. त्या छपराची जी कौले आहेत ती तुटेपर्यंत त्या छपरावरती गारांचा वर्षाव होतो. आणि त्यानंतर गारा काय करतात, रॅन राऊंड अँड राऊंड द गार्डन. त्या गार्डनमध्ये गोल गोल फिरत राहतात. ॲज फास्ट ॲज ही कुड गो. गोल 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 अशा त्या गारा तिकडे सगळीकडे पडत राहतात. ही वॉज ड्रेस्ड इन अ ग्रे अँड हिज ब्रीथ वॉज लाईक आईस. आणि त्या गारा कशा होत्या, ग्रे कलरच्या होत्या आणि बर्फासारख्या थंडगार होत्या. पुढे काय होतं आता त्या गार्डनमध्ये आपण पाहू.
आय कॅनॉट अंडरस्टँड वाय द स्प्रिंग इज सो लेट इन कमिंग, सेड द सेल्फिश जायंट. हा जो सेल्फिश जायंट असतो त्या किल्ल्यामध्ये राहत असतो, तो विचार करतो. तो म्हणतो की यावेळेस वसंत ऋतूला यायला इतका उशीर का होतोय हे मला समजत नाही. आय कॅनॉट अंडरस्टँड, मला हे समजत नाही की यावेळेस वसंत ऋतूला यायला इतका उशीर का होत आहे, सेड द सेल्फिश जायंट. ॲज ही सॅट ॲट द विंडो, तो खिडकीजवळ बसला होता. अँड लुक्ड आउट हिज कोल्ड व्हाईट गार्डन, आणि त्याने खिडकीत बसून बाहेरचं जे थंड आणि पांढरं शुभ्र पडलेलं त्याचं गार्डन होतं, त्याची जी बाग होती त्याकडे तो पाहत बसला होता. आय होप देअर विल बी अ चेंज इन द विदर. तो काय म्हणतो की मला अशी आशा आहे की हा जो विदर आहे, हे जे हवामान आहे ते लवकरच बदलेल. बट द स्प्रिंग नेवर केम नॉर द समर. पण वसंत ऋतूत काही आला नाहीच, शिवाय समर म्हणजे उन्हाळासुद्धा आला नाही. द ऑटम गेव गोल्डन फ्रूट टू एव्हरी गार्डन. प्रत्येक बाहेरचं जे झाड होतं त्या प्रत्येक झाडांना ऑटम ऋतू म्हणजे शरद ऋतूने फळे दिली, किंवा शरद ऋतूमध्ये वेगवेगळ्या झाडांना फळे आली, सगळीकडे सगळ्या झाडांना फळे आली. बट द जायंट्स गार्डन शी गेव नन. पण त्या जायंटच्या गार्डनमध्ये, तो राक्षस होता त्याच्या ज्या गार्डनमध्ये जो हिवाळा होता तो तसाच राहिला. तिथल्या कुठल्याही झाडाला फळं आलीच नाहीत. ही इज टू सेल्फिश, शी सेड. शरद ऋतू काय म्हणाला की हा जो राक्षस आहे तो खूप स्वार्थी आहे. ही इज टू सेल्फिश, इट वॉज ऑलवेज विंटर देअर. आणि त्यामुळे तिथे कायम हिवाळाच राहिला. या शरद ऋतूमध्ये सगळ्या झाडांना फळे आली, सगळी झाडे फळांनी बहरली. पण एकट्या जायंटच्या किल्ल्यामध्ये, जायंटच्या गार्डनमध्ये जी झाडे होती त्या झाडांना फळे आली नाहीत, कारण तिथे मुले खेळायला येतच नव्हती. त्यामुळे झाडे बहरलीच नाहीत. ना तिथे पक्षी येत होते, ना झाडे बहरत होती, ना फुले येत होते. काहीच छान असं वातावरण तिथे होत नव्हतं, कारण तिथे मुले खेळायला येत नव्हती. तर ह्या लेसनचा इथंपर्यंतचा पार्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ह्या पार्टमधील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहू. स्प्रिंग टाईम म्हणजे वसंत ऋतू. डेलिकेट म्हणजे नाजूक. ब्लॉसम्स म्हणजे मोहर, फुलांचा बहर. ऑटम म्हणजे शरद ऋतू. बोर म्हणजे फळ येणे, झाडाला फळ येणे. ते बियरचं पास्ट टेन्स आहे बोर. जायंट म्हणजे राक्षस. डिटरमाइन्ड म्हणजे ठरवले. कॅसल म्हणजे किल्ला. ग्रफ व्हॉइस म्हणजे अत्यंत जोरात आवाज किंवा कर्कश आवाज. बिल्ट म्हणजे बांधले. ट्रिपासर्स म्हणजे बेकायदेशीरपणे घुसणारे लोक, परवानगी नसताना घुसणारे लोक. प्रॉसिक्युटेड म्हणजे कारवाई करणे, कारवाई केली जाईल असा त्याने बोर्ड लावला. सेल्फिश म्हणजे स्वार्थी. डस्टी म्हणजे धुळीने माखलेला. वंडर म्हणजे भटकणे. स्नो अँड फ्रोस्ट म्हणजे बर्फ आणि दव. व्हाईट क्लोक म्हणजे पांढरा अंगरखा. फर्स म्हणजे लोकरीमध्ये लोकर, फर्स म्हणजे लोकर. तो जो वारा आला होता तो लोकरीमध्ये गुंडाळून गुरफटून असा आला होता. डिलाइटफुल म्हणजे आनंद देणारे. हेल म्हणजे गारा. रॅटल्डचा अर्थ आहे खडखडाट किंवा जोरात आवाज करत त्या गारा पडत होत्या. ऑन द रूफ ऑफ द कॅसल, रूफ ऑफ द कॅसल म्हणजे किल्ल्याचे छप्पर. स्लेट्स म्हणजे कौलं, छपराची कौले. विदर म्हणजे हवामान. समर म्हणजे उन्हाळा. आणि ऑटम म्हणजे शरद ऋतू. तर या लेसनचा हा पार्ट इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओज अँड गुड बाय.